अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन बालिकेला स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपीसह भोपाळ मध्य प्रदेश येथून सुखरूप परत आणले आहे। ही घटना अकोला शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली असून पोलिसांच्या जलद कार्यवाहीमुळे अपहरणकर्त्याला अटक करण्यात यश आले आहे। या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अपहृत बालिकेच्या कुटुंबियांनी आणि डाबकी रोड परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून बालिकेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे विनंती केली होती। अपहरणानंतर बालिकेच्या पालकांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांना भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती दिली होती। मात्र बालिका स्वतः मोबाईल वापरत नसल्याने आणि पालकांना कोणत्याही व्यक्तीवर संशय नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीयरित्या तपास सुरू केला। बालिकेचे वास्तव्य असलेल्या भागांमध्ये शाळा, ट्यूशन आणि घराच्या परिसरातील माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले। पालकांकडून वेगवेगळी चौकशी करून पथकाने महत्त्वपूर्ण माहिती मिळवली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी संशयित आरोपी भोपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पीडितेच्या वडिलांसह त्वरित भोपाळकडे प्रयाण केले। भोपाळ येथे दिवसभर सापळा रचून पथकाने अल्पवयीन बालिकेस सुखरूप ताब्यात घेतले आणि आरोपी विक्की ओमप्रकाश साकला वय 28 वर्ष याला अटक केली। आरोपीने पीडितेशी लग्न करण्यासाठी तिची जन्मतारीख वाढवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यासाठी त्याने मध्य प्रदेशमध्ये बालिकेच्या नावाचा बनावट जन्मदाखला तयार करण्याचा प्रयत्न केला होता। डाबकी रोड परिसरातील नागरिक आणि अपहरण झालेल्या बालिकेच्या पालकांनी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे कौतुक केले आहे। सुरुवातीला या प्रकरणात विविध शंका आणि आरोप व्यक्त केले गेले होते, मात्र आता बालिका सुखरूप घरी परतल्याने सर्व शंका कुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे। या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्कृष्ट कार्य केले आहे।